विरुळ रोंगे येथे 2 मुलींचा मृत्यू, विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज, चिमुकल्यांवर उपचार सुरू। विरुळ रोंगे येथे 2 चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना सकाळी घडलेली आहे, तर एका चिमुकल्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। दिनांक 5 जुलै रोजी सकाळी साधारण 6 वाजण्याच्या दरम्यान नंदिनी प्रवीण साव वय वर्षे 10 तर चैताली राजेंद्र साव या मुलींची अचानक तब्येत बिघडली, तेव्हा नंदिनी हिचा घरीच मृत्यू झाला होता, तर चैताली हिला धामणगाव इथे उपचाराकरिता नेण्यात आलं। तिने सुद्धा तिचे रुग्णालयातच प्राण सोडल्याची दुःखद घटना तालुक्यात पसरली। तसंच 4 वर्षीय देवांशू राजेंद्र साव या मुलावर सुद्धा धामणगाव रेल्वे इथे उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येतंय। खाण्यामधून विषबाधा झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे। दोन्हीही मुलींच्या मृत्यूनं गावात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मराठी 9 न्यूजसाठी चेतन परडके, धामणगाव रेल्वे।